हे बघा, सकाळी 8 वाजता गेलेल्या, आत्ता किती वाजलेत? तर बरोबर 8 वाजलेत, रात्रीचे 8 वाजलेत. हिचं एक डान्स शूट होतं. कसं झालं? हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? नाईस, गुड. मस्त. परत बोलवलं तर जाशील? व्हेरी गुड. पाय, कान आणि केस ते ठीक आहे, ते बाटल्या फुटल्या, काचेच्या फोडलेल्या सगळ्या तुकडे बिकडे घुसले. नाही, एक काटा घुसला पण. काटा ठीक आहे, काढला ना पण. काढला. लवकर चालू करा, लवकर चालू करा असे करत होतो. चपला नव्हत्या का घालायच्या? कुछ पाने के लिए कुछ खोना पडतं आहे, तसं आहे ते. पाय आता पण ठीक आहे, सगळ्यांना आवडलं. मला जाताना म्हणाले मुलींनी खूप छान मस्त डान्स केला आहे. परत बोलवलं तर याल का? ते तर चांगलं. घरीच दही लावलेला आहे आणि चक्का पण घरीच करतोय. याचा आपण चक्का लावणार आहोत. चक्का बनवण्यासाठी इथे हे दही आहे ते टांगून ठेवलेलं आहे. इथे चक्का तयार आहे. 3-4 तासामध्येच चक्का तयार झाला. कारण काय, एकदम प्युअर दूध होतं, प्युअर दही होतं, त्याच्यामुळे फार काही पाणी निघालं नाही. लवकर का काढलं की उन्हाळा आहे, हीट जाम आहे, त्यामुळे आंबट व्हायची शक्यता आहे. त्याच्यामुळे मग आपण काढून डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवूया. आणि बघू शकता, वाव, एक नंबर. हा हा हा, एकदम मलईदार आहे. क्या बात. आज बनतं आहे आमच्याकडे पावभाजी. म्हणजे कसं आहे, उद्या सण आहे, तर काही भाज्या वगैरे शिल्लक होत्या. तर मग मनीषा म्हणाले की काय करावं. मग पावभाजी ठरली शेवटी. पावभाजी मिक्स भाज्यांची. आता आम्ही पावभाजी करतोय. शाबास, जबरदस्त. पावाची लादी घेतली नाही आम्ही, त्या ब्रेड घेतलेला आहे. तर ब्रेड आणि ही भाजी असं आम्ही खाणार आहोत. इकडे दाखवतो तुम्हाला, मी कालच लसूण खोबरं याची चटणी केलेली आहे. तोंडी लावायला मध्ये मध्ये छान लागते. अशा तऱ्हेने आमची भाजी ऑलमोस्ट होत आलेली आहे. अजून लागणार आहे का मॅश करायला? थोडं करते अजून. एक लक्ष्मी, दुसरी भाग्यलक्ष्मी. दोन्ही मुली आमच्या झोपलेल्या आहेत, दमल्यात जाम. ही मोठी तर काल खूप दमली, दिवसभर बाहेर होती. तिचं आराध्याचं एका सॉन्गचं व्हिडिओ शूट होतं आणि ते दिवसभर चाललं. म्हणजे रात्री ती 8 ते 8:30 वाजता आली. आणि आता परीक्षा सुरू होत आहेत, म्हणून मग ती रात्री थोडा अभ्यास केला आणि सकाळी पहाटे 4 वाजता उठली. आणि मग त्याचं आणि मग शाळेत गेली. शाळेतनं ट्युशन करून ती 12:30 वाजता आली. आणि मग साधी काही दमाला होणारच आहे, तर ती अशी ती आल्या दमून थोडं खाल्लं आणि दमून झोपली. आता बघूया आपण आपली पावभाजी कुठपर्यंत आली आहे. ओके, डन, ऑलमोस्ट डन. थोडी गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर घेऊया. कांदा आहे चिरलेला. आता बघूया, आपण टेस्ट करूया. ठीक आहे. काय घालायचंय? काय नको. मसाला, मीठ. बरोबर आहे. ठीक आहे.
बस 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 बस. तुला खरंच ते गरम नकोय? नाही बटर नाही आपल्याकडे तर आपण काय करणार माहिती आहे का, थोडंसं सायट्याचं आहे, सायट्याचं दही आहे, म्हणजे आपण ते साय घेऊया थोडी. हे बघा ये लवकर. गरम याच्यावर टाक म्हणजे लोणी बाहेर येईल. हाय शाबास. चला आपलं काम झालेलं आहे. परत होतं ते ठेवून देऊया फ्रीजमध्ये. टेस्ट करूया. मला सुपर टेस्ट. माझी तर फ्रीज करून ठेवलेला लिंबाचा रस मी अगोदरच काढून ठेवलेला होता. म्हटलं ह्याच्यावरती पावभाजीवरती घेऊया, पण बोलता बोलता शूटिंगच्या दरम्यान मी विसरून गेलो. तर आता संध्याकाळी जेव्हा खाईन तेव्हा घेतो. बघा कधी हे बघा याने किती उशिरा घेतलं आहे बघा यायला. भाजून घेतो भाजून. अच्छा 3:15 3:30 झालेत. आम्हा मग अशी भेळ खाली गेली तेव्हा भूक नव्हती. आता मस्त आंघोळ बिंघोळ करून सगळं आवरून आता भूक लागली. आवडली का? स्वतःनेच केली. त्यातून मसाला इन्हॅन्स झाला असा मिक्स केला. रात्री पण हेच. चला एन्जॉय करा.